समस्त बौद्ध एवं अम्बेडकरी समाज तथा विभिन्न संगठनों ने जिलाधिकारी को ज्ञापन सौंपकर राजेंद्र गवई, विलास गजघाटे और प्रदीप आगलावे के खिलाफ आपराधिक मामला दर्ज करने की मांग की है। ज्ञापन में आरोप लगाया गया है कि राजेंद्र गवई ने स्वयं को संस्था का सचिव बताकर 22 जून 2026 की बैठक की अवैध नोटिस जारी की, जबकि धर्मादाय विभाग के रिकॉर्ड में उनका नाम सचिव के रूप में दर्ज नहीं है। साथ ही 23 जून की पत्रकार परिषद में भदंता आर्यन, नागार्जुन, सुरेश ससाई पर झूठे आरोप लगाकर समाज को गुमराह करने के, उनकी छवि धूमिल करने तथा धर्मादाय उपायुक्त के आदेश का उल्लंघन करने का आरोप भी लगाया गया है। आज आपण आंदोलन करत आहे, नेमकी काय तुमच्या मागण्या आहे आणि काय भूमिका आहे? गवई आणि गजघाटे कंपनीनं पूज्य भदंत आर्य, नागार्जुन, सुरेश ससाई यांना अध्यक्ष पदावरून हटवलं, अपमानास्पद वागणूक दिली, त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे आंदोलन करतो। आम्हाला आमच्या महाराष्ट्रातील बौद्ध जनतेला गवई आणि कंपनीवर विश्वास नाही। आमचा विश्वास भंतेजीवर खूप आहे, कारण की त्यांनी बौद्धसाठी असं ठोस काम करून ठेवलं। या उलट गवई परिवाराने अनेकदा बौद्धांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही आणि म्हणून आम्ही हे त्यांच्या निषेधार्थ आणि भंतेजीच्या समर्थनार्थ हे आंदोलन करतो। हे आंदोलन आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कायदेशीर कारवाई करून करू किंवा जन आंदोलनाच्या माध्यमातून करू, याचा आता हे सुरुवात झाली आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गवई परिवाराच्या विरोधात आंदोलन बौद्ध जनतेने केलं पाहिजे। इतके वर्ष झाले जे आहे गवई आणि गजघाटे या समितीत होते, आता असं काय झालं की आता त्यांना हटवण्याचा तुम्ही त्यांना हटवा असं म्हणताय? अनेक वर्षापासून लोक मागणी करीत आहेत की यांना हटवा। अनेक आंदोलन झाली आहेत की गवई गजघाटे पाहिजेच नाही त्या याच्यात, परंतु आतापर्यंत काही झालं नव्हतं। परंतु जेव्हापासून भंतेजी अध्यक्ष बनले तेव्हापासून यांच्या पोटात दुखायला लागलं, कारण की यांचे लॉन बंद झाले, यांचे क्रिकेट अकॅडमी बंद झाली, यांचे आर्थिक गैरव्यवहार बंद झाले, म्हणून ते भंतेजींना षड्यंत्र करून ते हाकलण्याचा प्रयत्न करत आहेत। दीक्षाभूमीची जी जागा आहे, तुम्ही म्हणताय लॉन बंद झाले, त्यांचे बाकीचे क्रिकेट क्लब बंद झाले, तर ती जी जागा आहे ती या कामासाठी पण ते लोक व्यावसायिक कामासाठी वापरत होते? हो, वापरत होते। हे तर जनतेला माहित आहे, लोकांना माहित आहे, आणि म्हणून भंतेजींनी त्यांना थांबवलं, म्हणून भंतेजी या विरोधात षड्यंत्र रचत आहे। आणि कधी पण महाराष्ट्रातली जनता या गवई परिवाराला या दीक्षाभूमीचा अध्यक्ष किंवा सचिव होऊ देणार नाही, हे महाराष्ट्राची जनता ठाम आहे याच्यावर। हे आंदोलन आता संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार। आज आंदोलन करताय तुम्ही, यामागचं नेमकं कारण काय? आमचं आंदोलनाचं कारण हे आहे की दीक्षाभूमी जगातली प्रसिद्ध आहे आणि दीक्षाभूमी जगातली प्रसिद्ध असल्यामुळे जे इथं जे आरोप करणारे लोक बसलेले आहे कमिटी, ती काही कमिटी बरोबर नाही आहे आणि त्या कमिटीच्या विरोधात आम्ही आंदोलन करणारच आहोत। त्यांनी जे आज भंतेजीला बदनाम करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप लावले ते सर्रासर खोटे आहेत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की भंतेजींची भाषा कळत नाही। त्यांनी इतके मोठे मोठे आंदोलन केले तेव्हा त्यांची भाषा कळली का त्यांना? महाबोधी बौद्ध विहाराचं आंदोलन केलं त्यांनी, रामटेकचं आंदोलन केलं, त्यांचे एवढे लेटर सगळे मंत्री प्रधानमंत्र्याकडे गेले आहेत, तेव्हा त्यांची भाषा कळली। आता जेव्हा तुमच्या दीक्षाभूमीला भ्रष्टाचार होऊन राहिला तेव्हा ते भंतेजीची भाषा तुम्हाला कळून नाही राहिली, जाणून बुजून बदनाम करून राहिले त्यांना। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते 88 वर्षाचे झाले, 90 वर्षाचे झाले, हे ठरवणारे कोण आहेत? भंतेजी काम करू शकतात नाही करू शकत, हे कमिटीला अधिकार नाहीये ना। हे जे ठरवतील भंतेजी ठरवतील, भंतेजीचे उपासक उपासिका ठरवतील, त्यांना काय अधिकार आहे? आणि भंतेजीनं जो भ्रष्टाचार केला म्हणतात, भंतेजी काही संसारिक नाही आहे, त्यांना काही मुलं नाही, त्यांना काही बायको नाही, त्यांचं काही घर नाही, त्यांना सगळं दानात आलेलं आहे। भ्रष्टाचार यांनी केलाय, यांच्या घरामध्ये 5-5, 10-10 किलो सोनं निघणार आहे, यांच्या घरी 20-20 लाखाच्या गाड्या आहेत। भ्रष्टाचार भंतेजी करून राहिले की हे करून राहिले? यांचे लेकर अमेरिकेमध्ये शिकून राहिले, भंतेजीचे कोणते अमेरिकेमध्ये गेले? अमेरिकेमध्ये जाणारा पोरगा काय 10-20 रुपयात नाही जात, तिथं करोडो रुपये लागतो, करोडो रुपये लागतो। भ्रष्टाचार करणारे हेच लोक आहेत।